हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी मॅजी. तर आज आपण भगवद्गीता अर्जुन विषाद योग अध्याय पहिला हे बघा, अध्याय 1 अर्जुन विषाद योग यातला आपण आता 10वा श्लोक वाचणार आहोत. आपले 9 श्लोक वाचून झालेले आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर आता पुढचा श्लोक वाचूया. इथे अगोदरच्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की दुर्योधन ह्याच्याकडे गेला आहे, कोणाकडे? द्रोणाचार्यांकडे. आणि तिथे त्यांच्याशी तो बोलतो आहे. युद्धभूमीवर जी विवरचना आखलेली आहे त्याचं तो वर्णन करतो आहे. तर चला. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. आता हे शब्दांचे अर्थ बघूया. अपर्याप्तम म्हणजे अपरिमित, तत् म्हणजे ते, अस्माकं म्हणजे आमचे. हे तत् आणि स्माकम म्हणजे तद, दच्या पुढे जो अ येतो स्वर, तद तो मिळून अस्मांक बनला आहे. अस्माकम, कम म्हणजे हा क वर टिंब आहे, मग कम असं म्हणजे आमचे. बलम म्हणजे शक्ती, बलम म्हणजे शक्ती, बळ. भीष्म म्हणजे पितामह भीष्माद्वारे. अभिरक्षितम म्हणजे पूर्णपणे सुरक्षित. पर्याप्तम म्हणजे सीमित, परिमित. तू म्हणजे परंतु. इदम म्हणजे हे सर्व. एतैषां म्हणजे पांडवांचे. बलम म्हणजे शक्ती, बळ. भीम म्हणजे भीमाने. अभिरक्षितम म्हणजे काळजीपूर्वक रक्षण केलेले. तर आता आपण ह्या कडव्याचा अर्थ, याच्यात पूर्ण वाक्याचा अर्थ बघूया. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. दुर्योधन आपले सेनापती द्रोणाचार्य यांना सांगतो की आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. पितामह भीष्म हे आपल्या बाजूने आहेत, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे, म्हणजे ती एक ठराविक आहे. त्यांची कमी आहे, आपली जास्त आहे, असं तो सांगतो आहे. तर तात्पर्य आता वाचूया आपण. तात्पर्य: या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान व्यक्त केले आहे. तुलनात्मक म्हणजे दोघांमध्ये, दोन्ही शक्तीमध्ये पांडवांच्या आणि आपल्या शक्तींची त्याने तुलना केलेली आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटते. पितामह भीष्म हे सर्वात अनुभवी सेनापती आहेत आणि त्यांनी जी आपल्या सैन्याचे जे एका विशिष्ट रक्षण केले आहे, त्यामुळे आपण कसे आहोत? आपली शक्ती अपरिमित आहे. उलट पक्षी म्हणजे या उलट अल्पानुभवी म्हणजे अल्प म्हणजे कमी अनुभव असलेले, कमी अनुभव, अल्प म्हणजे कमी. तर सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य सीमित आहे. म्हणजे भीष्मांचा अनुभव जास्ती आहे आणि भीमाचा अनुभव हा कमी आहे, असा तो दोघांमध्ये तुलना करतो. भीम भीष्मांच्या तुलनेत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण आपला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता. दुर्योधन हा जाणून होता की
आपला मृत्यू हा भीमाकडूनच होईल आणि त्यामुळे तो भीमाचा मत्सर करायचा. त्याचवेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती. आणि त्याचबरोबर त्याला काय वाटत होतं, तो निश्चित होता की आपल्या बाजूने कोण आहेत, तर सेनापती भीष्म आहेत. तर या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. त्याने एक निष्कर्ष काढला होता की आपला विजय होणार, तर त्याला तो विश्वास पटलेला होता. तर असा आपला श्लोक वाचून झालेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओत पुढचा श्लोक घेऊन भेटूया. चला बाय.